द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे। मी डॉक्टर गणेश शिंदे। आपण MPSCच्या फोकस बॅच 2025 अंतर्गत 90 दिवसामध्ये MPSC पूर्व परीक्षा जी आहे याला आपण टार्गेट केलं आहे। या फोकस बॅचच्या अंतर्गत आपला प्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असणारे या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे। ओके, आणि ह्यासाठी तयारी इतिहास विषयाची ही माझ्यासोबत तुम्ही करणार आहात। इतिहास म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेमधला इतिहास म्हटलं तर त्याचा आवाका हा प्रचंड मोठा आहे। म्हणजे प्राचीन काळापासून आधुनिक काळखंडाच्या पर्यंत आणि स्वातंत्र्य काळखंड हा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केला गेला आहे। त्यामुळे एवढा मोठा एरिया हा आपल्याला कव्हर करायचा आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या अभ्यासाची स्थिती ही काय असते, काही प्रमाणामध्ये भीतीदायक स्थितीमध्ये आपण असतो की एवढा मोठा अभ्यास कसा करायचा। आणि ह्या भीतीदायक स्थितीमध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे कंटाळा येणं असेल, याचा आवाका मोठा आहे। याची ती भीती सगळ्यात महत्त्वाची भीती त्या अनुषंगाने की वाचन भरपूर करायचं आहे आणि याला वाचनाला लागणारा वेळ सुद्धा भयंकर मोठ्या प्रमाणात आहे जातो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। त्यानंतर यामध्ये असलेले फॅक्च्युअल डाटा, यामध्ये असलेले कनेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आपल्या डोक्यात राहणं आणि एवढा फॅक्च्युअल डाटा डोक्यात ठेवणं हे आपल्याला तापदायक वाटतं आणि त्यामुळे इतिहास विषयासंदर्भामध्ये असलेली भीती ही सर्वाधिक मानली जाते। आपल्याला ह्याच इतिहास विषयाची एक नियमबद्ध किंवा नियोजनबद्ध स्वरूपामध्ये तयारी केली तर इतिहास विषय हा सगळ्यात सोपा विषय आहे हे सुद्धा आपल्याला समजून येणार आहे। आणि इतिहास हा सोपा विषय आहे त्यामुळे इतिहास विषयाची तयारी सुद्धा सोपी आहे। ती अवघड आहे का? नाही, इतिहास विषयाची तयारी सुद्धा त्या अनुषंगाने सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यास करायची आहे। आणि ह्यामध्ये आपली कंडिशन ही सध्याच्या काळामध्ये अशा स्वरूपामध्ये आहे की आपल्याला सगळा अभ्यासाचा पुस्तकांचा ढीग लागला आहे आणि त्यामधून आपल्याला आता एक एक पुस्तक कव्हर करायचं आहे। आता हे इतिहासाच्या संदर्भामध्ये लागू होतं आहे। इतिहासामध्ये रेफरन्स बुक भरपूर आहे, प्राचीनला वेगळे, मध्ययुगीनला वेगळे, आधुनिक भारताला वेगळे, महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळी, स्वातंत्र्योत्तर वेगळी। आणि ह्या सगळ्यांचं हे झालं की मग आपल्याला इतर विषयांकडे जाता येतं। पण आता इतिहास विषय जो आहे हा विषय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 28 सप्टेंबरच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे। 2025 ह्या दिवशी काय पूर्व परीक्षा आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये आता मोजून किती दिवस आहे? 120। आणि त्यापैकी आपण 90 दिवस जो आहे या 90 दिवसामध्ये आपल्या विषयाच्या, आपला म्हणजे फक्त इतिहास आहे का? नाही, इतिहास सोबत जे 6 ते 7 विषय आहेत यांची तयारी आपण परिपूर्ण पद्धतीने करणार आहोत। आणि आपलं टार्गेटेड मागच्या 10 वर्षातल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्यांचं अनालिसिस करून आपण नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत। नियोजनबद्ध पद्धत असणारे आणि नियोजनबद्ध पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही असणार आहे, कारण की आवाका मोठा आहे इतिहासाचा, हे तुम्हाला सुरुवातीलाच बोललो। त्यामुळे इथं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे नियोजन करत असताना तुमचं सहकार्य सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की जर तुम्ही क्लाससोबत अभ्यास करत असाल, क्लाससोबत तुम्ही वाचनाची स्पीड ठेवली तर तुम्हाला इतिहास विषय हा मिनिमम वेळेमध्ये कव्हर होणार आहे आणि तो एकदा कव्हर झाला तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे। ओके, इतिहास विषयाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय? एकदा या इतिहास विषयाच्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट झाल्या आणि तुम्हाला कन्सेप्ट समजल्या तर इतिहासासारखा सोपा विषय कोणताच नाही। मग इतिहासाला तुम्हाला जो आत्ता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अधिक काळ लागतो, म्हणजे जो वाचायला घेतला 25 दिवस लागत आहे, तोच काळ ज्यावेळेस इतिहासाच्या कन्सेप्ट कंप्लीट असेल तर त्याला जास्तीत जास्त 2 ते 3 तासामध्ये अख्खा इतिहास तुमचा डोळ्याखालनं कव्हर होऊन जातो। त्यामुळे इतिहासाला कन्सेप्ट बेस आपल्याला अभ्यास करायचा आहे। कन्सेप्ट बेस असणारे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा आधार
म्हणजे जे आपण टॉपिक कव्हर करणार आहोत यासाठी आपण काय आधार घेणार आहोत, PYQ, प्रिव्हियस इयरचे PYQ जे असेल त्याचा आपण आधार घेणार आहोत. आणि ह्या आधाराच्या आधारावरती आपण काय करणार आहोत, या 90 दिवसाचा जो प्रोग्राम आहे आपला, या 90 दिवसाच्या प्रोग्राममध्ये हिस्ट्रीचे जे 20 दिवस आहे, 20 लेक्चर जे होणार आहेत, या 20 दिवसामध्ये आपण ह्या नियोजन पद्धतीने इतिहास विषय कव्हर करणार आहोत. ओके, इतिहास विषयाअंतर्गत आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारत. आधुनिक भारत जो की 1707 ते किती असणार आहे, 1964चा काळखंड असणार आहे. त्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन काळखंड हा मुख्यतः कोणता असणार, सिंधू पासून मुघल पर्यंत हा सगळा काळखंड असणार आहे. दुसरा टप्पा, तिसरा समाज सुधारक यांचा असणार आहे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र विशेष संदर्भ हा आपला असणार आहे. आणि ह्या 4 घटकांतर्गतच आपला PYQ नुसार आपले घटक निश्चित होतात. त्यामुळे इतिहास विषयाची तयारी करत असताना, इतिहास विषयाची असताना आपल्याला ह्या 4 घटकांवरती आपण लक्ष देणार आहोत आणि ह्या 4 घटकांना आपण कव्हर करणार आहोत. ओके, हे 4 घटक सगळ्यात महत्त्वाचे आहेत, त्यानुसार आपण त्यांना कव्हर करू. ठीक, कन्सेप्ट बेस्ड प्लस फॅक्ट बेस्ड असणारे, नियोजन पद्धतीने असणारे आणि PYQचा या ठिकाणी उपयोग केला जाणार आहेत. म्हणजे आपण सिलेक्टिव्ह स्वरूपामध्ये टार्गेटेड स्टडी करणार आहोत. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, स्मार्ट वर्क असा शब्दसुद्धा त्यासाठी वापरला जातो. त्यामुळे आता MPSCमध्ये स्मार्ट वर्कची गरज आहे. केवळ 4 महिने बाकी आहेत आणि ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल 6 ते 7 सब्जेक्ट हे प्रॉपरली कव्हर करायचे आहेत. ओके, त्यानुसारच आपण फोकस बॅच 90 दिवसाची ही लॉन्च केली आहे, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर मार्फत. आणि याच्या अंतर्गत आपल्याला इथं दिसतंय, आपल्याला वेळेचं पण नियोजन पाळायचं आहे, आपल्याला आपले गॅजेट पण वापरायचे आहेत, आपल्या नोट्स पण ठेवायचे आहेत आणि अभ्यास पण करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या फोकस बॅच अंतर्गत आपण समावेश करणार आहोत. आणि ह्या फोकस बॅचचा उद्देशच असणार आहे की स्मार्ट स्टडीच्या माध्यमातून आपल्याला काय सर्व एरिया हा कव्हर करायचा. आणि इतिहास विषयाची तयारी ही सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक पद्धतीने आपल्याला इतिहास विषयाला कमी वेळेमध्ये कव्हर करायचं आहे. हा आपला इथलचा मुख्य उद्देश आहे. द फोकस बॅच जी असतील, या फोकस बॅच अंतर्गत काय असणार आहेत, 90 दिवस हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि 90 दिवसामध्ये आपले 6 ते 7 सब्जेक्ट जे असतील ते कव्हर केले जाणार आहेत. आणि हे करत असताना तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसच्या आधारावरती टॉपिकची निवड केली जाणार आहे आणि टॉपिकवरती लक्ष केंद्रित करून तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यामुळे आपला इथलचा जे काही असणार आहे, म्हणजे रिझल्ट असणार आहे, जे कॉन्ट्रीब्युशन टीचर्स असणार आहे, हे सर्व टीचर्स काय असणार आहे, प्रत्येक गोष्टीचं बारकाव्याने अभ्यास करून तुमच्यासमोर काय करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी उपस्थित करणार आहात. मग तुमचं काम काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींना जमा करणं, त्यांचा अध्ययन करणं आणि त्या गोष्टी एक्झाम हॉलमध्ये प्रेझेंट करणं, एवढं तुमचं महत्त्वाचं काम असणार. तुमच्या वतीने आम्ही सर्वजण काय करणार आहोत, या क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्यातले महत्त्वाचे टॉपिक जे आहेत त्या टॉपिकवर लक्ष करून आपण पूर्वपरीक्षा ही या फोकस बॅच अंतर्गत कव्हर करणार आहोत. ओके, मग ही फोकस बॅच जी असेल तिचा मुख्य उद्देश हे असणार की नियोजनबद्ध पद्धतीने PYQचं ॲनालिसिस करून आणि कन्सेप्ट बेस तुमच्या क्लॅरिटी करून तुम्हाला रिझल्टच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाणं, एवना रिझल्टसुद्धा तुम्हाला करून आणून देणं, हे आपलं मुख्य उद्देश आहे. हे 90 दिवसाच्या आपल्या बॅचमध्ये ह्या सर्व गोष्टींना आपण कव्हर करणार आहोत. ओके, यामध्ये आपल्याला MPSCमध्ये इतिहास हा जो विषय आहे, इतिहास विषयावरती सुमारे 30 मार्क 30 गुण जे आहे हे आपल्याला आहेत.
आणि 30 गुणासाठी म्हणजे 15 प्रश्न जे आहेत हे आपल्याला विचारले जातात. आता हे 30 गुण आपल्याला प्राप्त करायचे आहेत आणि 30 गुणासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी ही फॉलो करायची आहे आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण या परीक्षेमध्ये यश संपादित करणार आहोत. ओके, मग हे 30 गुणांपैकी आपल्यासोबत म्हणजे माझ्यासोबत जर तुम्ही अभ्यास केलात तर ह्या 30 पैकी 30 आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 30चे 30 प्रश्न हे आपले असणार आहेत. हे मागच्या PYQच्या स्टडीवरनं, त्याच्या ॲनालिसिसवरनं मी निश्चितपणे सांगू शकतो की आपल्याला इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात. ओके, आणि ते पडतात. त्यामुळे आपल्याला मुख्य उद्देश काय असणार आहे, आउट ऑफ 30 क्वेश्चन्स हे आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि आत्तापर्यंत बघितलं 2024 पर्यंत 117 हा काय होता, कटअप होता, जो की आपल्याला 117 मिळवायचे का आता नाही, आपल्याला 120 ते 130 हे आपलं टार्गेट असणार आहे. 120 ते 130 आणि त्यातले 30 मार्क जे असतील 30 हे हिस्ट्री विषयाचे असेल. बाकीचे 100 मार्क कुठून घ्यायचे ते तुम्ही ठरवणार आहात. ओके, त्यामुळे आपल्याला आउट ऑफ मार्क कसे येतील त्यासाठी प्रयत्न मी करेल, तुम्ही त्याला साथ देणार आणि तुमच्या सहकार्याने आपण ह्या इतिहास हा अवाढव्य जो विषय वाटतो हा शब्द वापरतोय, त्या विषयातल्या मोजक्या घटकांना कव्हर करून आउट ऑफ मार्क मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ओके, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत जे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2019 ते 2024 या मागच्या 6 वर्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न जे आहेत हे प्रश्न मुख्यतः 4 टप्प्यामध्ये विचारले गेलेत. आधुनिक भारत, महाराष्ट्र, समाजसुधारक आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंड. आणि हा जे आकडे दिलेत हे ऑन अन अवरेज मार्क आहेत. किती अवरेज मार्क आहेत हे साधारणतः दरवर्षी 6 वर्षामध्ये आधुनिक भारतावरती 5 प्रश्न कंपल्सरी आलेले आहेत, 3 प्रश्न महाराष्ट्रासंदर्भात आलेत, समाज सुधारकावर 3 आलेत आणि प्राचीन मध्ययुगीनवर 4.5 प्रश्न हे दरवर्षी विचारले गेलेत. मग हे मार्क काय ऑन अन अवरेज आहे. मग आता आधुनिक भारत जो आहे, आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले गेलेत हे मुख्यतः किती आहे, 2 ते 7 प्रश्न जे आहेत हे आपल्याला मॅक्सिमम 7 प्रश्न हे विचारले जातात आणि मॅक्सिमम 7 प्रश्न विचारले जात आहे. तर सगळ्यात कमी प्रश्न जे आहेत 4 प्रश्न विचारले गेलेत 2020 2022 यामध्ये आधुनिक काळावरती फक्त 4 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये 2 आणि 4 असे प्रश्न विचारले जातात. मुख्यतः 2021 मध्ये 2 और 4 2021 मध्ये 4 प्रश्न विचारले गेलेत. पण एरवी महाराष्ट्र संदर्भामध्ये 2च प्रश्न विचारण्याचा ट्रेंड होता, पण हा ट्रेंड आता बदलू शकतो. यावेळेस परत 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे मे बी पॉसिबिलिटी आहे, कारण की अभिजात दर्जा हा मराठीला मिळालेला आहे. त्यामुळे अभिजात दर्जा मराठीला भेटला म्हणजे मराठीचं वर्चस्व थोडंसं वाढलं आहे. त्यामुळे मराठीवरती जास्त प्रश्न महाराष्ट्रावरती विचारण्याची शक्यता असणारच आहे. त्यामुळे 2 आणि 4 प्रश्न इथं असणार आहे. त्यानंतर समाज सुधारक जो सेक्शन आहे, या समाज सुधारकामध्ये 1 ते 5 प्रश्न विचारले गेलेत. किती? 1 ते 5 प्रश्न हे 2019 ते 2024 पर्यंत विचारले गेलेत. एक प्रश्न कधी विचारला गेला होता, 2019 मध्ये फक्त 1च प्रश्न आला होता. पण नंतर त्यांची संख्या सतत वाढत गेली आणि 2023 मध्ये 4 प्रश्न आणि 2022 मध्ये 5 प्रश्न असे प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर प्राचीन मध्ययुगीन कालखंड जो आहे, या प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला 1 पासून 8 प्रश्न विचारले जातात. किती? 1 ते 8 ह्या रेंजमध्ये कितीही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि 8 प्रश्न 2019 मध्ये विचारले गेले होते. त्यानंतर 1 प्रश्न 2021 मध्ये विचारला गेला होता, 1च. आणि बाकी एरवीमध्ये मग 4, 5, 6 या स्वरूपामध्ये प्रश्न हे प्राचीन भारतात विचारले गेलेत. मग हे महत्त्वाचं सेक्शन आहे, यावरती मुख्यतः लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे इतिहास हा 2019 ते 24 या कालखंडामध्ये आधुनिक आणि प्राचीन मध्ययुगीन यावरती विशेष फोकस हा केला गेला आहे. या अंतर्गतच दुसरा जो आहे, आता हे जे विभागणी होती, मी तुम्हाला आधुनिक, महाराष्ट्र, समाज सुधारक आणि काय सांगितलं होतं, प्राचीन आणि मध्ययुगीन, याची विभागणी सुद्धा इथं केली गेली आहे.
मग ह्याच्यामध्ये आलेले टॉपिक कोणते होते, कशावर प्रश्न विचारले गेले, हे महत्त्वाचं होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिले सुरुवातीला सांगतोय समाजसुधारक. समाजसुधारकाअंतर्गत संघटन, त्यांचं संघटन कोणतं, ते कोणत्या संस्थेची संघटनेची स्थापना केली, त्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर त्यांचं कार्य, त्यांचं लिखाण, पुस्तकं कोणते लिहिलेत, त्यांच्या संदर्भात असलेले स्टेटमेंट किंवा त्यांनी दिलेले स्टेटमेंट यांचा महत्त्वाचा समावेश यामध्ये केलेला आहे. ह्या 4 घटकांवरती मागच्या 6 वर्षामध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या 4 गोष्टींना प्रायोरिटीवर कव्हर करायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या टॉपिकला कव्हर करायचं. ओके. समाजसुधारक म्हणजे 35 समाजसुधारकांची यादी दिली होती MPSCने. आता 35च्या 35 करायचे का, नाही, त्यातले 8-10 प्रश्न आहेत. 10 पर्यंत समाजसुधारक करायचे आणि 10 समाजसुधारकांना या 4 टप्प्यातून कव्हर करून त्यांना सॉल्व करायचं. ओके. त्यानंतर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काय, राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचा वाटा, सहभाग आणि महाराष्ट्र राज्याची निर्मितीची प्रक्रिया यावरती मुख्यतः प्रश्न विचारले गेले. त्यामुळे आपण हे 2 टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यानंतर मध्ययुगीन कालखंड. हा मध्ययुगीन कालखंड महत्त्वाचा आहे आणि मध्ययुगीन आणि प्राचीन जो काळ आहे या कालखंडामध्ये राजकीय घराणे, त्यांच्या वंशावळी, त्यानंतर सम्राट जे राजे सुलतान आलेत त्यांच्या महत्त्वपूर्ण उपलब्धी, त्यानंतर त्यांच्या दरबारात लिहिले गेलेली पुस्तकं किंवा इतरांनी लिहिलेले पुस्तकं, त्यांचा समावेश असणारे प्रवास वर्णने असणारे, जे परकीय प्रवासी भारतामध्ये फिरण्यासाठी आले आणि त्यांनी पुस्तकं लिहिली, म्हणजे मेगास्थनीजचा इंडिका असेल, त्यानंतर फाई यांचं लिखाण असेल, व्हेनसॉंगचं असेल, अब्दुल रजाक असेल, मार्को पोलो असेल, त्यानंतर अल बरुनी असेल, यांचे जे लिखाण आहे या लिखाणावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यानंतर प्राचीन भारतातील तत्त्वज्ञान असणारे त्यावरती फोकस करणार आहोत. त्यानंतर भक्ती चळवळ, विजयनगर यावरती आपण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये फोकस करणार आहोत. ओके. त्यानंतर आहे आधुनिक कालखंड. आधुनिक कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनी संघटना किंवा त्याला इंडियन नॅशनल मूवमेंट जे आहे तो कालखंड 1857 ते 1947चा कालखंड आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर भारतीय सत्ता म्हणजे भारतीय राजकीय सत्ता ज्या होत्या, मुघल, पेशवे, म्हैसूर, रणजित सिंह म्हणजे पंजाब, अवध, बंगाल यांची स्थिती समजून घेणार आहोत. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार, त्यांनी निर्माण केले त्यांचे कायदे म्हणजे आगमन व संघर्ष, त्यानंतर कायदे कव्हर करणार आहोत आपण. त्यानंतर सामाजिक व धार्मिक चळवळी, यावरती आपलं लक्ष केंद्रित असणार आहेत प्रामुख्याने. ओके. त्यानंतर संघटनात्मक कार्यक्रम जो आहे त्यावर फोकस असणार आहे. त्यामध्ये मुख्यतः काँग्रेस कोण असणार आहे, काँग्रेस. त्यानंतर समाज किंवा साम्यवाद यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ह्यांचा झालेला विकास जो आहे तो कव्हर करायचा आहे. त्यांची स्थापना, त्यांच्या पूर्वीची राजकीय आणि नंतरची राजकीय स्थिती काय होती, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, विशेषतः महात्मा गांधी काळ जो आहे त्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. गांधी काळावरती मुख्यतः प्रश्न हे विचारले जातात. ओके. त्यानंतर आहे स्वातंत्र्योत्तर काळ. स्वातंत्र्य काळामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत ज्यावरती प्रश्न आलेत. संस्थानिकांचे एकीकरण, भाषिक राज्य निर्मिती, त्यानंतर सरकारी भाषा आणि अजून एक एक्स्ट्राचा म्हणजे परराष्ट्रीय धोरण जे आहेत त्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके. मग असे हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक काय मागच्या 6 वर्षातले जे पेपर आहेत त्यातनं आपण समजून घेतले की ओके ह्या टॉपिकवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. मग ह्या टॉपिकला आपण कव्हर करू आणि ह्या टॉपिकनुसार आपला अभ्यासाची जी गती आहे ती ठेवणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवताल की आपण नियोजन पद्धतीने टू द पॉईंट आपल्याला गोष्टी कव्हर करायच्या आहेत. कोणत्याही भापट पसारा वाढवायचा नाही. इतिहास विषयाला कमीत कमी वेळ कसा लागेल कव्हर करायला
आणि आपल्याला आउट ऑफ मार्क कसे पडतील ह्यावरती आपलं लक्ष असणार आहे, किंवा जास्तीत जास्त मार्क कसे पडतील ते आपण या माध्यमातून अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. यामध्ये इतिहासांतर्गत संदर्भ ग्रंथाचा समावेश केला गेलेला आहे. संदर्भ ग्रंथामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास जो आहे यामध्ये ग्रोव्हर अँड बेल्लेकर हा आपल्याला वाचायचा आहे. त्यातमध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक जे तुम्हाला आता म्हणलो, कायदे, सामाजिक सुधारणा, सामाजिक धार्मिक सुधारणा, युरोपीय आगमन आणि संघर्ष, ह्या 4 गोष्टींना आपण इथं काय वाचणार आहोत, ह्या 4 बाबी इथनं कव्हर करणार आहोत. त्यानंतर बिपिनचंद्राची NCERT पण आहे आणि त्यांचं एक पुस्तक आहे स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारतीय स्वतंत्र संघर्ष नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला कव्हर करायचं आहे. ओके. हे आपलं तुम्हाला वाचायचं आहे. ह्यामध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह टॉपिक या दोघांमध्ये आणि NCERT जी असेल बिपिनचंद्राची ही आपल्याला पूर्णतः NCERT कव्हर करायची आहे. लक्षात द्या, ही NCERT पूर्ण आणि या दोघांमधले सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे आहेत. किंवा या दोघांना पर्याय काय आहे, आधुनिक भारताचा काय राजू अहिर यांचं स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे. जर इंग्लिश हिंदी मीडियममधले असतील आणि ऑलरेडी त्यांनी वाचन केलेलं आहे या पुस्तकाचं स्पेक्ट्रमचं, किंवा वाचन केलेलं आहे किंवा वाचत आहात, त्यांनी टू बी कंटिन्यू ह्या स्पेक्ट्रमला करावं. त्यांनी मग हे बेल्लेकर आणि बिपिनचंद्र हे पुस्तक स्किप करावं, सोडावं आणि त्यांनी ह्या पुस्तका कव्हर करून NCERT ही तुम्ही वाचणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या NCERT ज्या आहेत, RS शर्माची प्राचीन काळातली NCERT आणि मध्ययुगीन काळातली सतीशचंद्राची NCERT ही तुम्हाला कव्हर करायची आणि ह्या NCERTच्या मधून सिलेक्टिव्ह टॉपिक कव्हर करायचे. म्हणजे प्राचीन काळामध्ये सिंधू ते मौर्य आणि इतर जो असेल गुप्त काळ तेवढाच कव्हर करायचा आहे प्राचीनमधून. त्यानंतर मध्ययुगीनमध्ये तुम्हाला म्हणलोय वंशावळ असेल, काही महत्त्वाच्या उपलब्धी असतील त्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत. भक्ती मुवमेंट, विजयनगर आणि पुस्तके हे मुख्यतः NCERTतनं कव्हर करणार आहोत. हे आपण क्लाससोबत कव्हर करायचं ह्या गोष्टींना. त्यानंतर कला आणि संस्कृती हे सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन NCERTमधनं कव्हर होऊन जाईल. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, महाराष्ट्र आपल्याला गाठाळ सरांचं पुस्तक जे आहे महाराष्ट्राचा इतिहास, SS गाठाळ जे आहे ते पुस्तक आपल्याला त्या पुस्तकातून सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत SS गाठाळमधून. आणि त्यांचं समाज सुधारकाचं पुस्तक आहे ते सुद्धा तिथनंच कव्हर करायचं आहे. ओके. महाराष्ट्र प्लस समाज सुधारक. ओके. या दोन्ही गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. दोन्ही कन्सेप्च्युअल असणार आहेत, त्यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये कमी जास्तपणा असणार नाही. म्हणजे एवढे मिनिमम पुस्तक आपल्याला कव्हर करून आपल्याला आपले टॉपिक कव्हर करायचे विदिन टाईममध्ये. ओके. आपलं लक्ष असणारे नियोजनबद्ध पद्धतीने मर्यादित टॉपिकचा अभ्यास करून आपल्याला मॅक्सिमम मार्क या इतिहास विषयामध्ये कव्हर करायचे आहेत. इतिहास विषयाला स्किप करण्याचा विचारही करायचा नाही. ओके. प्राचीन का करायचा नाही ते मी तुम्हाला सांगतो. ओके. प्राचीन काळातली NCERT ही आणि ही मिडिवल एजची NCERT मिडिवल एजची ह्या आर्ट अँड कल्चरच्या आहेत. ह्या वाचल्या तर शक्य असेल तर वाचा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल प्रिलिम्सला. त्यानंतर समाज सुधारक आणि बिपिनचंद्राची NCERT इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये ती उपलब्ध आहे, मराठीमधनं तुम्ही वाचू शकता. ओके. त्यानंतर मराठीमध्ये बेल्लेकर, ग्रोव्हर आणि बेल्लेकरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य संघर्ष बिपिनचंद्राचं मराठीमध्ये उपलब्ध आहे. हे मस्ट आहे, मस्ट रीड आहे. पण आता सध्या सगळं वाचायचं आहे का? नाही. क्लासमध्ये तुम्हाला जेवढं सांगितलं जाईल तेवढंच वाचायचं, त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी वाचायच्या नाही. त्यानंतर आहे स्पेक्ट्रम. जर तुम्ही हे वाचत नसाल आणि हे वाचत असाल, टू बी कंटिन्यू याला कंटिन्यू करा वाचत असाल तर. आणि जर वाचत नसाल तर हे 2 वाचा. ह्यातला फायदा काय, यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केलेली आहे. स्टोरी पद्धतीने तुमच्या क्युरियोसिटी या जागृत ठेवल्या जातात. क्युरियोसिटी असते त्यामुळे वाचायला इंटरेस्ट येतो आणि स्पीडअप होऊन जातं. फॉन्ट व्यवस्थित आहे, इकडे फॉन्ट बारीक आहे, अतिशय बारीक फॉन्ट आहे आणि 1001 पेजेस आहे. त्यामुळे हे ऑलरेडी वाचलं असेल
टू बी कंटिन्यू करा. अर्ध वाचलं असेल तरी टू बी कंटिन्यू करा. पण वाचलंच नसेल, हात लावला नसेल तर ठेवून द्या त्याला. ह्या 2 पुस्तकांना हात लावा. ही 2 पुस्तकं कवर करतात, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी कवर करता येतील. ओके. आणि ह्या बाकीच्या NCERT 6वी ते 10वी पर्यंतच्या NCERT ह्या कवर करायच्या. 12वीची पॉलिटिकल सायन्सची पोस्ट इंडिपेंडन्ससाठी ही NCERT आपल्याला वाचायची आहे. पोस्ट इंडिपेंडन्सची 12वीची पॉलिटिकल सायन्सची ही NCERT वाचायची. आणि त्यातले हे 2-3 टॉपिक, संस्थानिकांचं एकीकरण, त्यानंतर भाषिक राज्य निर्मिती आणि सरकारी कायदा, सरकारी भाषा या 3, आणि परराष्ट्रीय धोरण या 4 गोष्टींना आपल्याला 64 पर्यंतचे टॉपिक ह्यातनं कवर करायचे. बाकी सगळ्या गोष्टी स्किप करायच्यात. ठीक आहे. सगळ्या स्किप करायच्या, सगळ्यात करायच्या आहे का नाही, गरज असेल तर आपण बघूयात, पण सध्या तरी त्याला स्किप करायच्यात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. अजून एक तुम्हाला सांगितलं आत्ता 2 मिनिटापूर्वी, काय इतिहास विषयाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे. का गरजेचं आहे इतिहासाचा अभ्यास करणं. पूर्व परीक्षा 15 प्रश्न 30 मार्क. ओके. आणि नंतर मुख्य परीक्षा 6 ते 8 प्रश्न सुमारे 110 ते 150 मार्क. म्हणजे जे काही संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला सांगतोय, हे संदर्भ ग्रंथ जर तुम्ही वाचले, तुम्हाला असंही वाचायचंय तसंही वाचायचंय, त्याला स्किप करून चालणार आहे का नाही. प्रिलिम्सला स्किप केलं तर मुख्यला कडून स्किप करणार आहात. मग मुख्यला तुम्हाला तेवढा वेळ आहे का ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या नाही. त्यामुळे आपली रीडिंग स्किल जी आहे ती आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये इतिहासासंदर्भामध्ये ती वापरायची आहे. रीडिंग स्किल वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या मुख्य परीक्षेमध्ये 110 ते 150 मार्क जे आहेत ते आपल्याला सहज आपल्या आवाक्यात येतील. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा यातला जो डिफरन्स आहे दिवसांचा हा कमी आहे. आणि 4 ते 5 महिन्यामध्ये हिस्ट्रीचा अख्खा, जर हिस्ट्रीला जर तुम्ही 1-1.5 महिना वेळ दिला तर मग बाकीच्या गोष्टी कशा कवर होतील, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला हे मार्क कवर करायचे आहेत तर आपल्याला आत्ता हे 30 मार्क, या 30 मार्कासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला बेस चांगला झाला तर मुख्य परीक्षेला आपली अडचण कमी होईल. त्यामुळे आपला उद्दिष्ट एक डोळा मुख्य परीक्षेवर आहे आणि एक डोळा पूर्व परीक्षा, एक नाही दोन्ही डोळे पूर्ववरती आहे, पण आपली नजर जी आहे ती पुढे पण आहे. त्यामुळे इतिहास विषयाला स्किप करायचं नाही आहे. आपण स्किप करणार नाही आहोत. कोणताच विद्यार्थी हा इतिहास विषय स्किप करणार नाही. त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला पुढे आहे. आता स्किप केला मुख्य परीक्षेमध्ये अडकताल, मग तिथे तुम्हाला हिस्ट्रीला पर्याय नाही. हिस्ट्रीचे प्रश्न सोडणं म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट बाहेर पडणं आहे. ओके. त्यामुळे हिस्ट्री वाचायचं आहे, हिस्ट्री कवर करायचं आहे. आणि क्लाससोबत तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित पद्धतीने क्लासच्या सहकार्यासोबत तुम्ही अभ्यास पूर्ण करताल. ठीक आहे. चालेल. इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारू शकता, अन्यथा आपण थांबूयात. थँक्यू. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.